संत 700 वारकऱ्यासह राजेशाही थाटात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकरिता प्रस्थान। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्रींच्या पालखीचे दर्शन। आषाढी वारीसाठी 700 वारकऱ्यासह श्री संत गजानन महाराज मंदिरातून आज श्रींची पालखी आज गुरुवार 13 जून रोजी सकाळी 7 वाजता राजेशाही थाटात पंढरपूरकरिता रवाना झाली। तत्पूर्वी बुलढाण्याचे खासदार व केंद्रीय आयुष व आरोग्य खात्याचे स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले। श्रींच्या पालखीचे वृंदावनच्या हस्ते विधिवत पूजन करून सकाळी 7 वाजता विठुरायाच्या दर्शनाकरिता श्रींची पालखी 700 वारकऱ्यासह भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। पालखीचे यंदा 55वे वर्ष असून शेकडो किलोमीटर अंतर पैदल चालत श्रींची पालखी 15 जुलै रोजी विठुरायाच्या पंढरीत पंढरपूर येथे पोहोचणार आहे। श्रींच्या पालखीसोबत 2 रुग्णवाहिका, 3 मालट्रक, 3 अश्व, 1 प्रवासी बस यासह वैद्यकीय पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह इतरही व्यवस्था श्री संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। पंढरपूर येथे 17 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळ्यात सहभाग घेऊन पंढरपूर येथे 5 दिवसांच्या मुक्कामानंतर श्रींची पालखी शेगावकडे परतीच्या प्रवासाला लागणार आहे। 22 दिवसांचा पायदळ प्रवास करून 11 ऑगस्ट रोजी श्रींची पालखी स्वगृही संतनगरी शेगाव शहरात पोहोचणार आहे।